नमस्कार. रागिणी सतीश माधव रूपा भाग 11 भाग 10 आधीच अपलोड केलेले आहेत. ते वाचण्यासाठी कृपया आपल्या चॅनलला भेट द्यावी. सतीशला आता खूप टेन्शन आलं. मी काही वाईट केलं नाही. रागिणी आणि रूपाला इथे आणलं, पण आत्या नको नको ते दादांना काही पण सांगायची आणि त्यांचा गैरसमज व्हायचा. आत्या दादांना फोन लावायच्या आधी मलाच त्यांना फोन लावून खरं काय ते सांगायला पाहिजे. सतीश ने लगेच फोन घेतला आणि दादांना फोन लावायला घेतला. इतक्यात रागिणी बाहेर आली आणि सतीशला म्हणाली, काय हो सर, आत्या गेला का? त्यांच्यासाठी सरबत केला होता. सतीश रागिणीला म्हणाला, रागिणी तू तो सरबत जाऊ देत, मला तर भलतंच टेन्शन आलं आहे. रागिणी म्हणाली, आता कसलं टेन्शन आलंय तुम्हाला? अगं नशीब मी आत्ता वेळेत आलो आणि तुम्ही आत्याला काही सांगितलं नाही की तुम्ही कोण आहात. त्या मी सांगितलं तिला माझ्या बाबांच्या मित्राच्या मुली आहेत म्हणून, नाहीतर तिला खरं काय ते कळलं असतं ना, तुमचा आणि माझा काही संबंध नाही ते, तर तिने आता एक क्षणसुद्धा तुम्हाला इथे राहून दिलं नसतं. रागिणी सरांना म्हणाली, सर अहो अहो पण हे घर तुमचं आहे ना, मग त्यांनी कशाला आम्हाला बाहेर काढलं असतं आणि तुमच्या मर्जीने राहतोय ते. सतीश म्हणाला, हो ग, तू माझ्याच मर्जीने राहत आहेस, पण ते कसं आहे, तिचं आणि माझ्या बाबांचे खूप चांगले संबंध आहेत पूर्वीपासून. म्हणजे बाबांना सख्खी बहीण नाही ही मानलेली आत्या आहे. आणि इथे आलो ना मी नवीन राहायला, तेव्हा तिच्याकडेच 2 वर्ष राहत होतो. मग तिची मुलगी आहे मोना, नाव आहे तिचं. लहानपणापासून ओळख होती, पण इथे आल्यानंतर कॉलेज वगैरे एकत्र असल्याने मी तिला गाडीवर वगैरे सोडायचो, आणायला जायचो, तिच्यासोबत अगदी फ्रीली बोलायचो. त्याच्यामुळे कधी तिला मी आवडायला लागलो ते माझं मलाच कळलं नाही. मी फक्त तिला मदत करत होतो आणि माझ्या मनात तसलं काही नव्हतं. पण तिने त्याचा वेगळा अर्थ घेतला आणि तिने लगेच आत्याला सांगितलं की सतीश मला खूप आवडतो. मला तर काहीच कल्पना नव्हती. अगं मला जशी नोकरी लागली तशी आत्याने लगेच तिच्यासाठी मला विचारलं, माझ्या बाबांना. रागिणी म्हणाली, म्हणजे लग्नासाठी का? सतीशने आता फक्त मान हलवली आणि म्हणाला, हो. पण रागिणी मी तिथून निघण्याचा निर्णय घेतला. म्हटलं आत्याकडे जास्त दिवस राहिलं नको, कारण की नुसतं चांगलं बोललं, मदत केली की त्या मुलीला माझ्यावरती प्रेम झालं. पण माझं प्रेम नाही आहे तिच्यावर अजिबात. मला नाही आवडत ती. रागिणी आता थोडीशी सावरली आणि म्हणाली, बरं झालं, ही रूपाना काही बोलत असते. रागिणी सरांना म्हणाली, काय हो सर, मग आता काय करणार तुम्ही? सतीश म्हणाला, अगं ऐक तर मी काय म्हणतोय. मी दादांना सांगितलं, त्यांना म्हटलं मला नोकरी लागली आहे, मी गावाला तर येऊ शकत नाही, पण मला त्यांच्याकडे सुद्धा राहायचं नाही. दादा म्हणाले, ठीक आहे. मग त्यांनी इथे जागा घेतली आणि मग हे घर बांधलं आणि मला मोनापासून आणि आत्यापासून सुटका मिळाली. असं वरवर येत असते इथे घरामध्ये, पण माझ्या मागचं एक टेन्शन गेलं मोठं. कारण की आता मोना तिच्या मामाकडे असते. अगं 2 वर्ष झाली आहेत तिकडेच आहे ती. तिचा कोर्स पूर्ण झाला की येणार आहे बहुतेक. आता यावर्षी तिचा कोर्स पूर्ण झाला आहे आणि ती कधीही येऊ शकते. आत्याने मला स्पष्ट असं काही सांगितलं नाही, पण मला तरी असं वाटत आहे की तुम्हाला दोघींना बघून आत्या नक्कीच मोनाला बोलवणार. जोपर्यंत माझं लग्न होत नाही ना रागिणी, तोपर्यंत आत्या आणि मोना माझा पिच्छा सोडणार नाहीत. आणि उगाच तुमच्या दोघींबद्दल काही पण दादांना सांगायला नको तिने. रागिणीला पण आता टेन्शन आलं आणि रागिणी सरांना म्हणाली, काय हो सर,
मी सतीश लगेच रागिणीला म्हणाला, रागिणी तू जरा शांत बस, मी बघतो काय करायचं ते. आता मी इथून जाते, कुठेतरी घर बघते, असं काय बोलू नकोस. एवढं काय टेन्शन घेण्यासारखं नाही आहे. मी बघतो काय करायचं ते, मी समजून सांगतो. रागिणी सतीशला म्हणाली, सर पण सर तुम्ही तुमच्या वडिलांना काय सांगणार की तुम्ही कशाला आम्हाला तुमच्या घरात ठेवलं आहे? काय कारण सांगणार आहात? आत्याला तर सांगितलंत खोटं, पण वडिलांना काय सांगणार? सतीश म्हणाला, बघतो काहीतरी सांगतो, पण तुम्ही दोघी जणी इथंच राहायचं माझ्या घरात. रागिणी आता गालातल्या गालात हसली आणि म्हणाली, सर मी नक्की काय समजावं? तुम्ही प्रत्येक वेळेला मला तुमच्या वागण्यातून दाखवून देत असता की खरंच तुम्हाला मी आवडायला लागले आहे का? पण माझं सुद्धा मोनासारखा गैरसमज झाला तर? नको नको. सतीशने आता लगेच दादांना फोन लावला. दादा दुपारी शेतावरून घरीच आले होते न्याहारीसाठी. आई माझ घरात होती. सतीशचं गावाकडचं घर छान बांधलं होतं. बाहेर अंगणामध्ये मस्त झोपाळा होता. परसदारात मोठी जागा होती. घराभोवती सतीशच्या बाबांनी भरपूर झाडे लावली होती. बाबा बाहेर निवांत बसले होते. सतीशचं नाव पाहिलं तसं बाबांनी लगेच आईला हाक मारली आणि आईला म्हणाले, अगं ऐकलंस का? बाहेर ये, सतीशचा फोन आला आहे. आई लगेच पदराला हात पुसत बाहेर आली. अहो मग घ्या ना फोन. बाबांनी फोन घेतला आणि सतीशला म्हणाले, काय रे सतीश बोल. अरे 3-4 दिवस झाले तुझा फोन नाही आणि आम्ही पण विसरलो. सतीश म्हणाला, दादा कसे आहात तुम्ही? बरे आहात ना? दादा म्हणाले, अरे मी मजेत आहे. तू कसा आहेस? बाळा तिकडे एकटा राहतोस, आम्हाला सतत तुझी काळजी लागलेली असते. बरं आता सुट्ट्या आहेत ना तुला मे महिन्याच्या, मग आपल्या घरी ये की गावाला. सतीश म्हणाला, येणारच आहे. बरं सतीश थांब जरा, तुझ्या आईशी बोल. सतीशला आता दादांसोबत महत्त्वाचं बोलायचं होतं, पण दादांनी लगेच फोन सतीशच्या आईकडे दिला आणि सतीश दादांना म्हणाला, हॅलो दादा, मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे. आईने फोन कानाला लावला आणि सतीशला म्हणाली, काय रे सतीश, काय बोलायचं आहे? सतीश आईला म्हणाला, आई कशी आहेस ग तू? आई म्हणाली, बरी आहे मी. तू कसा आहेस? सतीश म्हणाला, एकदम छान. आई आत्याचा फोन वगैरे काही आला होता का? आत्ता दादांना? आई म्हणाली, नाही रे, दादा आत्ताच तर घरी आले आहेत आणि त्यांचा दुसरा नंबर आहे तो फोन माधव घेऊन गेला आहे. त्याच्याकडे फोन आहे तो. बहुतेक त्या नंबरवर फोन आला असला तर काय माहिती. सतीश म्हणाला, नशीब आत्याने माझ्या आधी दादांना फोन केला नाही. पण काय रे सतीश, असं का विचारत आहेस तू? सतीश आईला म्हणाला, आई दादांकडे फोन दे ना, मला जरा महत्त्वाचं बोलायचं आहे त्यांच्यासोबत. आई म्हणाली, सतीश तिकडे सगळं ठीक आहे ना बाळा? सतीश म्हणाला, आई काळजी करण्यासारखं काहीच नाही, सगळं ठीक आहे, व्यवस्थित चाललं आहे. फक्त दादांसोबत बोलायचं आहे, त्यांना दे ना फोन. आई म्हणाली, हो थांबा देते. आईने दादांकडे फोन दिला आणि दादांना म्हणाली, अहो सतीशला तुमच्यासोबत बोलायचं आहे जरा महत्त्वाचं. बोला त्याच्यासोबत. दादा म्हणाले, बरं आण इकडे. दादा, अहो मला महत्त्वाचं बोलायचं आहे तुमच्यासोबत. दादा म्हणाले, बोल ना, ऐकतोय मी. सतीशने आता रागिनी आणि रूपाची सगळी स्टोरी त्याच्या वडिलांना सांगितली. दादा म्हणाले, अरे बापरे, मग त्या मुलींचं कोणीच नाही का इथे? सतीश म्हणाला, नाही ना दादा, अहो बिचाऱ्या
रस्त्यावर होत्या रात्रीच्या. गुंडांनी त्यांच्यावर जबरदस्ती केली आणि रागिणी आता सतीशच्या समोरच बसली होती आणि रूपासुद्धा आता रागिणीच्या शेजारी येऊन उभी राहिली. सतीश आता रागिणीकडे बघून म्हणाला, दादा, मुली खूप चांगल्या आहेत. त्यांना मी काही दिवस आपल्या घरात ठेवणार आहे. दादा आता थोडेसे बाजूला झाले आणि सतीशला म्हणाले, सतीश, पण तुझी आत्या तिथे आली होती का? सतीश म्हणाला, हो, आली होती. म्हणूनच तिने फोन लावायच्या आधी मी तुम्हाला फोन लावून सांगितलं आहे आणि मी जे सांगतोय ना तेच खरं आहे. माझ्यावर विश्वास ठेवा. दादा म्हणाले, सतीश, अरे आमचा विश्वास आहे बाळा तुझ्यावर. बरं, आता तुला सुट्ट्या कधी पडणार आहेत? सतीश म्हणाला, अजून 5 दिवसांनी सुट्ट्या लागतील. मला तेव्हा मी ठरवत होतो गावाकडे यायचं म्हणून, पण आता मी एकटा आल्यावर ह्या दोघीजणीच इथे राहतील. मग दादा आता हसले आणि सतीशला म्हणाले, किती विचार करतोस सतीश? त्या दोघींना सुद्धा घेऊन ये. आपल्या पाहुण्या आहेत, त्या राहतील आपल्या घरी. त्यांचं पण मन रमेल जरा. आणि तुझ्या आईची काळजी करू नकोस. तुझ्या आईला मी सांगतो. सतीश आता दादांना म्हणाला, थँक्यू दादा. तुमचे खूप खूप आभार आहेत. तुम्ही मला समजून घेतलं. दादा म्हणाले, बरं ठीक आहे, पण फक्त माणुसकीच्या नात्यानेच मदत करतोयस का आणखीन काय कारण आहे तेही आम्हाला सांगून टाक. म्हणजे सतीशने आता रागिणीकडे पाहिलं आणि सतीश गालात हसला आणि दादांना म्हणाला, दादा, घरी आलो की बोलतो तुमच्यासोबत या विषयावर. दादा ओळखून गेले, नक्कीच कुठेतरी पाणी मुरत आहे. दादा म्हणाले, हे बघ सतीश, आपल्या घरात जी मुलगी येईल ती सर्व गुणसंपन्न मुलगी पाहिजे. अगदी तुझ्या आईसारखी उत्तम गृहिणी हवी. कारण की बाळा, तू एकटा राहतोस बाहेर, मग त्यासाठी तुला मुलगीसुद्धा अगदी चांगलीच पाहिजे ना. सतीश म्हणाला, दादा, तुम्ही काही काळजी करू नका. तिने मला जिंकलं आहे. मग तुम्ही सुद्धा नक्कीच म्हणाल की तुझी निवड चुकली नाही. आता रागिणीला काहीच समजत नव्हतं की सतीश काय म्हणत होता, पण जाऊ दे. सतीशचा मूड आता चांगला झाला होता पहिल्यापेक्षा, म्हणून रागिणीला पण जास्त टेन्शन नव्हतं. आई आता दादांना म्हणत होती, अहो सतीशला सांगा ना, ती पाटलांची मुलगी आहे ना, ती पाहायला जाऊ, तो आला की. आईचा आवाज आता सतीशपर्यंत गेला आणि सतीश आता हसला आणि दादा म्हणाले, आपल्या चिरंजीवांनी त्यांच्यासाठी मुलगी पाहिली आहे तिकडे. तुम्ही आता शांत बसा. उगाच जीवाला ताण घेऊ नका. सतीशसुद्धा आता हसला. आई म्हणाली, अशी कशी मुलगी पाहिली त्याने? आणि कोण आहे मुलगी? काय करते? कशी दिसते? काहीच माहिती नाही आपल्याला. दादा आईला म्हणाले, काही काळजी करू नका. तिला घेऊन येणार आहे तो. त्याला सांगितलं आहे, आमच्या भावी सूनबाईंना घेऊन या. आमच्या परीक्षेत आमच्या सूनबाई पास झाल्या तर लगेच 2चे 4 हात करून देऊ आम्ही. बस. सतीश तर आता खूपच खुश झाला. त्याचा आनंद तर गगनातच मावेना. आता फक्त रागिणीने हो म्हटलं पाहिजे, मग सगळं कसं व्यवस्थित होईल. सतीश आता दादांना म्हणाला, दादा, थँक्यू सो मच. तुम्ही ना जगातले एकदम भारी वडील आहात माझे. दादा म्हणाले, सतीश, बाद झालं माझं कौतुक. बरं, नाव काय आहे त्या मुलीचं? रागिणी आता समोरच सरबताचा ग्लास हातात धरून उभी होती आणि सतीश दादांना म्हणाला, रागिणी म्हणाली, काय हो सर, मला काय म्हणालात का? सतीश म्हणाला, हो, तो सरबत आणि इकडे मी पिऊन टाकतो. रागिणीने सतीशच्या हातात सरबताचा ग्लास दिला
आणि दादा म्हणाले, अरे वा, मस्त नाव आहे, रागिणी. आई म्हणाली, कोण रागिणी? दादा म्हणाले, तुमच्या होणाऱ्या भावी सूनबाई. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलशी कनेक्टेड राहा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.